शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले समर्थक आमदारांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादावरून भेटीची चर्चा। धनंजय मुंडे केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशींच्या भेटीला। पवनचक्की प्रकरणी आरोपांनंतर दिल्लीमध्ये भेट। बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। तर पंकजा मुंडे अजित पवारांच्या भेटीला। पक्षानं आणि अजित पवारांनी ठरवलं तर लगेच राजीनामा देईल। धनंजय मुंडेंनी मांडली राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर भूमिका। वैयक्तिक रागातून टार्गेट होत असल्याचं केलं स्पष्ट। ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंना वनमंत्री गणेश नाईकांकडून आव्हान। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये नाईक घेणार जनता दरबार। महापालिका निवडणुकांआधी रंगणार कलगीतुरा। प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरीनंतर आखाड्यांनी स्थगित केलेल्या शाही स्नानाला थोड्याच वेळात होणार सुरुवात। संगम घाट परिसरामध्ये महंतांसाठी रिकाम्या करण्यात आल्या जागा। प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी। संगम घाटावरती गर्दी वाढल्यानं दुर्घटना। 10हून अधिक जण मृत्यू तर 500हून अधिक भाविक जखमी। पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक। मौनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या रामकुंडवरही शाही स्नान। गोदातीरी स्नान, पूजा आणि आरतीसाठी राज्यातील भाविकांची तुफान गर्दी। सैफवरील हल्ला प्रकरणामध्ये आरोपी मोहम्मद शरीफुल्ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलीस कोठडीची मागणी फेटाळली। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी सामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड। जनता वसाहतीमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू।